गावठी कट्टा व धारदार हत्यार बाळगणारे आरोपी जेरबंद. पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाची कामगिरी. दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी 9 ते 9च्या दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथक पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार 1867 नांदुर्डीकर यांना गोपनीय बातमी मिळाली की अमरधाम रोड कन्नमवार ब्रिजच्या खाली दोन इसम गावठी कट्टा व धारदार हत्यारासह असल्याची बातमी मिळाली. सदर बातमी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट व पथक कारवाई करण्याकामी रवाना केले. नमूद ठिकाणी गुन्हे शोध पथक पोहोचले असता सदर ठिकाणी दोन इसम हे संशयित हालचाली करताना दिसले असता पोलीस पथकाला बघून ते पळून जात असताना गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव अक्षत अविनाश जाधव वय 19 वर्ष राहणार म्हाडा बिल्डिंग रूम नंबर 502 बी विंग जत्रा हॉटेलजवळ आडगाव नाशिक व त्यांचा साथीदार एक विधी संघर्षित बालक असे सांगितले व तेव्हा त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये देशी बनावटीचा कट्टा व एक लोखंडी कोयता असे साहित्य मिळून आल्याने ते दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले. सदर आरोपिताविरुद्ध सरकारतर्फे पोलीस शिपाई अमोल देशमुख यांनी फिर्याद दिल्याने पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 630/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 रिटेक ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 630/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 भारतीय न्याय संहिता कलम 3, 5 प्रमाणे दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.